पांढरे खामणपूर येथील गाव सोडून निघालेल्या बौद्ध बांधवांनी दिनांक 6 मार्च रोजी अंजनगाव मार्गे दर्यापूर गाठले व 7 मार्च रोजी दर्यापूर ते अमरावती असा मार्ग गाठत अमरावती आयुक्त कार्यालय येथे पोहोचले व आंदोलकांमधील शिष्टमंडळ हे आयुक्तांकडे समस्या घेऊन तोडगा काढण्यासाठी गेले असता आयुक्त व ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून त्यांना 3 दिवसाची मुदत द्या, काहीतरी तोडगा काढून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं असता आंदोलकांना ते मान्य नसून आम्हाला आताच्या आता न्याय द्या, जोपर्यंत मागण्या मान्य होऊन तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन मांडू अशी भूमिका घेत पांढरे खामणपूर येथील बौद्ध बांधवांनी आज 3 वाजतापासून आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आता या आंदोलनाची प्रशासन दखल घेऊन काय तोडगा काढणार हे पाहणे योग्य ठरणार आहे। पंचायत समितीमध्ये आमची मीटिंग घेतली, नंतर आमची शिव मॅडमकडे मीटिंग झाली, नंतर कलेक्टर सरांकडे पण मीटिंग झाली। त्यांनी आम्हाला लवकर न्याय दिला नाही, त्यामुळे जनता ही पेटलेली आहे। आम्हाला फक्त शासनाकडून काहीच नको, लवकर आमचं बांधकाम सुरू करावं त्यांनी आणि प्रशासनानेच ते जबाबदारी स्वीकारलेली आहे। आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की त्यांनी ते लवकर बांधकाम सुरू करावे आणि आम्हाला न्याय द्यावा। सध्या गावात काय परिस्थिती, तुमच्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे का? आमच्यावर त्यांनी 2 महिन्यापासून बहिष्कार टाकलेला आहे। आम्हाला कामधंद्याला नाही आणि आम्हाला सुद्धा लेकरं बाळ आमची उपाशी शाळेवर प्रभाव पडत आहे, लेकरांचे शिक्षण स्थगित पडलेलं आहे। आमचं बहिष्कारात नेमकं काय काय म्हणजे निघाला मग आता मीटिंग मध्ये? तोडगा काहीच नाही निघाला। मॅडमनी सांगितलं तुम्हाला 3 दिवसानंतर तुम्हाला सांगणार आहे मी। आम्ही 3 दिवस इथंच उपोषण मांडणार आहे, जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही इथं उपाशी तापाशी गावात नेल्यापेक्षा आम्ही इथंच अमरावतीमध्ये की मुंबई जाणार आहे? आमदार साहेबांनी आम्हाला भेट सुद्धा दिली नाही। काय नाव आपलं? प्रज्ञा इंगोले, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।